श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. तेव्हा आजचा हा 20वा श्लोक आहे. द्यावा पृथ्वीव्यारिदमन्तरं हि व्याप्तं त्वयेकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तदेवं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. द्यावा पृथिव्यारिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपम् उग्रं तदेवं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. तेव्हा अर्जुन त्या भगवंताचं ते विश्वरूप बघून तो एवढा आश्चर्यचकित झाला. आणि इतरही लोक जे होते, देव आणि ऋषी मुनी, हे सर्व ह्या लोकांची काय अवस्था झाली ते अर्जुन इथे सांगतोय की त्यांची काय अवस्था. अर्जुन म्हणतो, हे महात्मन, प्रव्यथितम महात्मन. महात्मन हा शब्द त्यांनी भगवंताला असं संबोधित केलाय. हे महात्मन, या स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील संपूर्ण अंतरिक्ष, स्वर्ग आणि पृथ्वी, द्यावा पृथ्वी, जीवलोक म्हणजे स्वर्गलोक, आणि पृथ्वीलोक, द्यावा पृथ्वी, पृथिव्या रिदम अंतरम ही, म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामधील संपूर्ण अंतरिक्ष प्रदेश आणि संपूर्ण दिशा, 10 दिशा तू एकट्यानेच व्यापले आहे, असं अर्जुन म्हणतो. की त्या विश्वरूपाने सर्व दिशा व्यापली आहे. आणि तुझं अत्यंत अद्भुत आणि उग्र असं विश्वरूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत आणि व्याकुळ झालेले आहेत. की आतापर्यंत त्यांनी सांगितलं की तुझं रूप बघून त्याला आनंद होतो अर्जुनाला, पण आता तो म्हणतो की हे तुझं अद्भुत पण उग्र, हा शब्द त्यांनी उच्चारला. अद्भुत आणि उग्र विश्वरूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत आणि व्याकुळ झाले. सर्व लोक भयभीत झाले आणि व्याकुळ झाले. तेव्हा आधी अर्जुनाने भगवंताला महात्मन असं संबोधन केलं. तर महात्मन या शब्दाचा, प्रत्येक शब्दाला अर्थ असतो. तेव्हा महात्मन असं संबोधन का केलं? कारण या विराट विश्वरूपाच्या दर्शनाने भगवान श्रीकृष्णाचं अत्यंत अद्भुत आणि कधी न बघितलेलं रूप त्यांनी पाहिलं. म्हणजे याच्या आधी भगवान श्रीकृष्णाचं असं अद्भुत रूप त्यांनी कधी बघितलंच नव्हतं. तो आपल्यासारखा मनुष्य रूपानेच आहे असंच त्यांनी बघितलेलं होतं. पण आता मात्र या विराट विश्वरूपाच्या दर्शनाने भगवान श्रीकृष्णाचं अद्भुत रूप आणि अलौकिक, म्हणजे कधी न पाहिलेलं, लौकिक जगात कधी न दिसणार असं अलौकिक रूप हे पाहून त्याला श्रीकृष्णाच्या अलौकिक आणि जगावेगळ्या महात्म्याची जाणीव झाली. अलौकिक म्हणजे या जगात कधी दिसणार नाही असं, आणि जगावेगळ्या महात्म्याची जाणीव झाली. कारण अशा अलौकिक आणि अत्यंत अद्भुत रूपात अर्जुनाने श्रीकृष्णाला कधीच पाहिलं नव्हतं. श्रीकृष्ण आणि त्याचा संबंध कितीतरी काळापासून होता, परंतु भगवान श्रीकृष्णाचं ते साधं सौम्य मानव रूप हेच त्यांनी बघितलं होतं. पण हे असं रूप पहिल्यांदाच त्यांनी बघितलं. आणि असं जगावेगळं अलौकिक रूप प्रथम पाहिलं, तेव्हा त्याला त्याच्या महात्म्याची जाणीव झाली की हे वेगळं आहे, हे अत्यंत वेगळं आहे. नेहमीचा हा श्रीकृष्ण नाही.
त्याला त्याच्या महात्म्याची जाणीव झाली म्हणजे महानतेची जाणीव झाली. कारण अशा अत्यंत अतिअद्भुत रूपात अर्जुनाने श्रीकृष्णाला कधीच पाहिलं नाही. किंबहुना श्रीकृष्णाच्या अशा रूपाचं त्यांनी कल्पनाही कधी केली नव्हती. आपण म्हणतो ना, कधी मी कल्पनाही केली नाही असं. स्वप्नात देखील बघितलेलं नाही. तेव्हा आधी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे संबंध एवढ्या जवळीकतेचे आणि प्रेमाचे, मैत्रीचे असे होते. आणि अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणजे आपला एक परममित्र, परमसखा म्हणूनच माहीत होता, की नेहमी आपल्या सुख-दुःखात भाग घेणारा, दुःखामध्ये धावून येणारा असा जो मित्र, सखा आणि त्याच्या सहवासामध्ये अत्यंत प्रेम आणि आनंद आणि सुख याचा अनुभव येतो असा तो परममित्र अशी त्याची छवी अर्जुनाच्या ठिकाणी नेहमी असायची. मग त्या मित्रत्वाच्या नात्यामध्ये चेष्टा, मस्करी, हास्य, विनोद आणि क्वचित प्रसंगी याच्यामुळे काय होतं, की अनादरही होतो. चेष्टा, मस्करी केल्यामुळे काय कधी-कधी अनादरही होण्याचा संभव असतो. पण ते मित्रत्वाच्या नात्यात चालून जातं म्हणा. कोणी एवढं मनावर घेत नाही आणि हे काय केवळ गंमत आहे म्हणून ती संमत होते. गंमत आहे म्हणून संमत होते. पण मैत्रीच्या या नात्यात प्रेम जरी असलं, तरी महात्म्याची जाणीव नसेल, तर त्या व्यावहारिक प्रेमाचं रूपांतर कधीही ईश्वरी प्रेमात होऊ शकत नाही. व्यावहारिक प्रेमाचं रूपांतर ईश्वरी प्रेमात होत नाही आणि ईश्वर तो जाणल्याशिवाय तर भक्ती घडू शकत नाही आणि म्हणून भक्ती घडल्याशिवाय आत्मज्ञानाचा अनुभव येऊ शकत नाही. याउलट अतिपरिचयात अवज्ञा संतत गमना अनादरो भवती असं होतं, की अतिपरिचय असला आणि नेहमी जात येत असलं, तर एखाद्या वेळेला अतिपरिचय अवज्ञा घडू शकते. अवमान घडू शकतो आणि सतत आपण कोणाच्या घरी जाणं-येणं करत असलो, तर आपला अनादर होण्याची भीती असते. अतिपरिचयाद अवज्ञा संतत गमने अनादरो भवती. काय? तेव्हा अवज्ञा घडणं हे महात्म्य न जाणल्याचं लक्षण आहे. अर्जुनाला श्रीकृष्ण आपल्यासारखाच वाटत होता, आपला सखा. अवज्ञा त्याच्यामुळे त्याच्याकडनं अवज्ञा घडली बऱ्याचदा आणि अवज्ञा घडणं हे महात्म्य न जाणल्याचं लक्षण आहे. म्हणून भक्तीचं सर्वात महत्वाचा गुण कुठला भक्तामध्ये पाहिजे, तर महात्म्य जाणलं पाहिजे. सद्गुरूंचं महात्म्य जाणलं पाहिजे. त्याची कधीही विस्मृती असू नये. तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादः. अपवाद अपवादाला सुद्धा महात्म्याच्या विस्मृतीचा अपवाद देखील असता कामा नये. म्हणून भगवंतानी त्या अर्जुनाला आपलं विश्वरूप दाखवलं, की त्या विश्वरूपामध्ये आपलं महात्म्य त्याच्या ठिकाणी निर्माण होईल. महात्म्य त्याच्या ठिकाणी ठसेल आणि त्या महात्म्यामुळे त्याची भक्ती घडेल आणि भक्ती घडल्यामुळे त्याला ज्ञान प्राप्त होईल. म्हणून जेणेकरून अर्जुनाच्या ठिकाणी भगवंताचं महात्म्य ठसलं आणि त्याची खरी भक्ती घडू लागली, तेव्हा महात्म्य कळल्यानंतरच मनुष्याच्या ठिकाणी आदरभाव, नम्रता, विनय निर्माण होतो आणि त्याचा अहंकार गळून पडतो आणि जेव्हा अहंकार गळतो तेव्हाच तो भगवंताला खऱ्या अर्थाने प्रिय होतो आणि त्याच्या सख्यत्वाचे सख्य भक्तीत रूपांतर होतं. आधी सख्यत्व असतो, पण सख्य भक्ती कधी होते? तर महात्म्य जेव्हा त्याला कळतं तेव्हा सख्य भक्ती असते. सख्य असतं, मित्रत्व असतं, नातेसंबंध असतात. पण त्याच्यात महात्म्य नसतं. हा ईश्वर आहे, सद्गुरू आहेत, यांच्या महात्म्याचं जाणीव तिथे नसते. पण जेव्हा ही जाणीव होते तेव्हा त्या सख्यत्वाचं, त्या नात्याचं भक्तीत रूपांतर होतं. आता आमचे विजयराव पाध्ये यांचं आमचं नातं होतं. पण त्यांना जेव्हा आम्ही मंत्र दिलाय,
सद्गुरू शिष्य असे संबंध आले आणि त्यांना ते प्रवचन ते ऐकतायत. त्याच्यामुळे त्यांच्या ठिकाणी ते महात्म्य जाणवलं. त्यांनी आपल्या कार्यक्रमात भाग घेतला. त्याच्यामुळे त्यांना ते महात्म्य जाणवलं आणि म्हणून त्या नात्याच्या संबंधाचं भक्तीत रूपांतर झालं. नाहीतर म्हणले ते नातेसंबंध राहिले असते. पण त्यांचं भक्तीत रूपांतर झालं. हे एकमेव उदाहरण आहे. आमच्या घराण्यामध्ये हे एकमेव उदाहरण, की नातेसंबंधामध्ये काय भक्ती नातेसंबंधाचं भक्तीमध्ये रूपांतर होणं. याचं कारण म्हणजे त्यांनी महात्म्य जाणलं. तेव्हा स्वर्ग आणि पृथ्वीच्या मधील आकाश अर्जुन काय म्हणतो? अर्जुनाने हे महात्म्य जाणलं आणि अर्जुन काय म्हणतो? स्वर्ग आणि पृथ्वीच्या मधल्या आकाशाला व्यापून त्या अंतरिक्षामध्ये त्या भगवंताचं विश्वरूप सर्वकडे त्यांनी बघितलं. सर्व दिशांना व्यापून राहिलेलं ते विश्वरूप त्यांनी बघितलं. तेव्हा त्याच्या ठिकाणी ती महात्म्याची जाणीव निर्माण झाली, की हा नेहमीचा श्रीकृष्ण नाही आहे म्हणा. किंवा नेहमीचा जो श्रीकृष्ण आहे तो साधा नाही आहे. काय तो साधा दिसतो पण तो साधा नाही आहे. असं त्याचं महात्म्य निर्माण झालं. ही त्याची भव्यता आणि व्यापकता पाहून अर्जुनाच्या ठिकाणी भगवंताच्या असीम, जिथे सीमा नाही, जिथे मर्यादा नाही, अशा असीम, अद्भुत, आश्चर्यजनक दर्शन त्याला झालं आणि त्या दर्शनाने त्याच्या हृदयात आत्यंतिक महात्म्याचा भावाचा उद्भव झाला. ही ही फार मोठी गोष्ट आहे. आत्यंतिक महात्म्याच्या भावाचा उद्भव होणं. जसं मागे मी सांगितलं, की आम्ही त्या अर्धनारेश्वर मंदिरात गेलो होतो. तिथे आम्ही त्या नादाचा, ओंकार नादाचा हे केलं. आमच्या भावानी केला आणि आम्ही केलं. आणि नंतर आम्ही बाहेर आलो. ते सर्व हे बघून आमचे किरणमुळे आम्ही मंदिराच्या बाहेर आल्यावर त्याने एकदा आम्हाला आमच्या चरणावर मस्तक ठेवलं. ते महात्म्याची जेव्हा जाणीव होते, अरे ही साधी गोष्ट नाही. आपण नेहमीच्या साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे, नित्याच्या अवलोकने जनपरी होती किती आंधळे. नित्य बघतात त्याच्यामुळे ते आंधळे होतात. हा नाही, अमुक नाही केलं तर चालेल, तमुक नाही केलं तर चालेल. काय त्यांना ते एवढं महात्म्य कळत नाही. परंतु ज्यावेळी असं काही अद्भुत घडतं, त्यावेळी अलौकिक घडतं, की जे आधी कधी घडलं नाही. त्याच्यामुळे महात्म्याचा भाव त्या भक्ताच्या ठिकाणी उत्पन्न होतो आणि तिथूनच खऱ्या भक्तीला सुरुवात होते. तीच खरी भक्ती आहे. तेव्हा व्यवहारात देखील आपण याचा अनुभव घेतो, की जोपर्यंत मनुष्याचं शिक्षण, पद, अधिकार, धन, संपत्ती इत्यादी गोष्टी कळत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती एक सर्वसाधारण व्यक्ती म्हणून लोक तिच्याकडे बघतात. म्हणून आम्ही सगळ्या भक्तांना सांगतो, आम्ही किरण मुलींना सांगतो, की त्यांना म्हणतो तुम्ही बाहेर जाताना असा चांगला चांगला ड्रेस घालून जात जा. नवीन शर्ट विकत घ्या, नवीन पॅन्ट घ्या. ते जुनी नाही चालणार म्हटलं रिटायर करून टाका. काय नाहीतर म्हटलं मी येतो एक दिवस तुमचे ते काय कपडे ते सगळं गुंडाळून बाजूला करून देतो. मग आपण नवीन कपडे घेऊ. काय कोट-गीट घ्या म्हटलं आता तुमचं जे पद आहे, तुमचा जो सन्मान आहे, मान-सन्मान आहे लोकांना कळलं पाहिजे म्हणून. नाहीतर लोकं तसेच वागणार. का आपल्यासारखाच असंच वागणार. पण आपण आमचे महाराज सुद्धा म्हणायचे, "यार असं नाही. आपण जे आपलं पद आहे, जे आपण या व्यवहारात जे काही आपण आहोत, त्याला साजेसं आपण आपला ड्रेस असावा, आपलं वागणं असावं आणि आणि आपण लोकांना तो परिचय द्यावा." काही-काही वेळेला काय होतं, आपण आपला परिचय देत नाही. आम्ही चव्हाणांना म्हटलं, "तुम्ही जाता, तुम्ही त्यांना सांगितलं का मी जनरल मॅनेजर आहे?" "नाही मग ते कसं सांगायचं?" म्हणलं, "कसं सांगायचं वगैरे नाही, ते सांगायचं. आधी तेच वाक्य म्हणायचं. कोण आपला परिचय दिल्याशिवाय काही उपयोग नाही." कोणाला वाटेल का आहे बुवा हा साधा माणूस, साधा दिसतो. आहे कोणीतरी एक, कोणी असू शकतं. तेव्हा एक तर आपलं
पद काय आहे, आपला परिचय काय आहे आणि आपण जे काही वेश परिधान करतो, याच्यावरून आपली ओळख होते. नाहीतर इतरांना कसं काय कळणार? आपली ओळख कसं काय कळणार? आणि त्यांनी महात्म्य जाणवतं आपलं. तेव्हा तो आपल्याशी त्याचा व्यवहार योग्य तऱ्हेने होतो. नाहीतर तरी योग्य तऱ्हेने होत नाही मला. नाहीतर तो काहीही बोलतो. मग असं आम्ही कोणी फोनवरून विचारायला लागला, काहीतरी बोलायला लागला. मग आम्ही त्याला सांगितलं, "तुला माहिती आहे का कोणाशी बोलतोय?" मग त्याला आम्ही सांगितलं. तर मग त्याचा आवाज एकदम खाली झाला. हां, असं आहे का? नाही, नाही म्हणले मला मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हटलं तुम्ही तेव्हा त्याचा आवाज खाली गेला. मी जेव्हा सांगितलं, की "तू कोणाशी बोलतोय?" "मी असा-असा आहे." तेव्हा तो म्हणला, "असं आहे का?" हां, म्हणले, "बरोबर." म्हणजे माफ करा म्हणा. म्हणजे माण मनुष्याचं जे महात्म्य आहे, व्यवहारात देखील आपलं महात्म्य लोकांना कळलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण काय आहोत, ते आपण सर्वांना सांगितलं पाहिजे. तो हा काही मोठेपणा किंवा अहंकार नाही आहे. तेव्हा हे सर्व लोक, सर्वसाधारण लोक आपल्याकडे जे ज्या दृष्टीने पाहायला पाहिजे, ती त्यांना दृष्टी आपणच द्यायला पाहिजे ना. मग ती दृष्टी दिल्यानंतर ते तशा प्रकारे आपल्याकडे बघतात, तशा प्रकारे आपल्याशी व्यवहार करतात. तेव्हा ज्या क्षणी त्यांना आपलं उच्च शिक्षण यांचं शिक्षण खूप उच्च शिक्षण आहे. मोठ्या अधिकाराच्या पदावर त्या रिटायर झाल्या किंवा आहेत. गडगंज संपत्ती यांच्याकडे याच्याबद्दल माहिती होते. यांनी एवढी पुस्तकं लिहिली आहे. आता आमच्याकडे लोकं येत असतात. नाही म्हटलं, "तुमचं काम फार वेगळं आहे. फार मोठं आहे तुमचं काम," असं ते म्हणतात. आधी त्यांना वाटतं, की आपण मोठे आहोत. पण आपलं काम हे पुस्तकं आणि हे बघितल्यानंतर त्यांना असं ते म्हणतात, "नाही, नाही, तुमचं काम फार मोठं आहे," असं म्हणतात. तेव्हा त्यांना ते महात्म्य जाणं याला महात्म्य असं म्हणतात. तत्रापि न महात्म्य ज्ञान विस्मृती अपवादः. तसंच सद्गुरूंचं महात्म्य सर्वकडे कळलं पाहिजे सर्वांना आणि सद्गुरूंचं महात्म्य आपल्याला आधी कळलं पाहिजे आणि म्हणून हे कार्य आहे. म्हणून ग्रंथ आहे, म्हणून कार्य आहे, म्हणून त्यांचं प्रवचन आहे आणि त्यांचं महात्म्य जसं-जसं आपल्याला ठिकाणी ठसतं, आपल्या ठिकाणी त्यांचं महात्म्य जसं-जसं बुद्धीमध्ये दृढतेचा निश्चय होतो, तसं आपलं त्यांच्याशी वागणं पण योग्य होतं आणि त्यांची भक्तीही आपल्या ठिकाणी योग्य घडते आणि त्याच्यामुळे आपल्या ठिकाणी ज्ञानही तसं यो योग्य प्रकारे होतं म्हणजे. नाहीतर तसं होणार नाही. तेव्हा साध्या व्यवहार जे असं जसं म्हणतात, "एक नूर आदमी दस नूर कपडा." एक नूर आदमी दस नूर कपडा. नूर म्हणजे तेज. त्या व्यक्तीचं तेज जे आहे म्हणजे. एक नूर आदमी त्याचं स्वतःचं तेज असतंच. परंतु म्हणले दसनूर कपडा. पण त्याने कपडे असे घातले, की त्याच्यामुळे त्याचं सौंदर्य आणखीन त्याचं तेज आणखीन वाढतं म्हणा आणि वेशावरून माणूस किती मोठा आहे हे पण कळतं आणि त्याच्याशी तसा व्यवहार केला जातो आणि म्हणून संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, "किं वास सैवं न विचारणीयं वासः प्रधानं खलु योग्यतायाः पीतांबरं वीक्ष्य ददौ तनूजां दिगंबरं वीक्ष्य विशं समुद्रः." किंवा ससेवं न विचारणीयं. कपड्याचं काय महत्व आहे, वेशाचं काय महत्व आहे, हे काय विचारण्यासारखी गोष्ट आहे का? असं कवी म्हणतात. किंवा ससैवं न विचारणीयं वासः प्रधानं खलु योग्यतायः. योग्यतेचा पहिला मापदंड, प्रधान मापदंड काय आहे? तर तो कसा वेश घालतो, वेशभूषा कशी करतो, त्याच्यावर त्याचा योग्यतेचा मापदंड आहे. वासः प्रधानं खलु योग्यतायाः. मग ते उदाहरण देतात पूर्वकाळातलं. पीतांबरं वीक्ष्य ददौ तनूजां दिगंबरं वीक्ष्य विशं समुद्रा. समुद्राला म्हणाले, समुद्राची तनुजा म्हणजे मुलगी ती त्या कोणाला द्यावी? तर म्हणले पीतांबर धारी अशा भगवान विष्णूला. वैजयंती माळ गळ्यात आहे, शोभते आणि मुकुट आहे, बाजूबंद आहे आणि पितांबर, पिवळा दरतारी घातलेला आहे. अशा त्याचा वेश बघून भगवान विष्णूला समुद्राने आपली मुलगी दिली, देव केली आणि भगवान शंकर जे दिगंबर, काय नुसतं व्याघ्र चर्म गुंडाळलेलं आणि असं बघून आणि अंगाला भस्म लावलेलं, असं त्यांचं रूप बघून समुद्राने त्यांना काय दिलं तर विष प्यायला दिलं. दिगंबरम वीक्ष्य विषम समुद्रः. तेव्हा
जो उंची कपडे घालून महागड्या गाड्यामधून, कारमधून येतो. मोठा अधिकारी असं जेव्हा जाणवतो, तेव्हा लोक सर्व त्याला काय जागा देतात जायला. त्याची गाडी आधी पुढे जाते. तेव्हा तो महान माणूस आहे असं लोक जाणतात. त्याचं मोठेपण जाणून त्याला मान देतात, त्याला नमस्कार करतात. त्याच्याशी लोक अत्यंत विनम्रपणे वागतात आणि त्यातही जर तो कुठल्या मोठ्या डिपार्टमेंटचा असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट, कुठलं डिपार्टमेंट, तर तिथे त्याला लोक घाबरतात आणि त्याच्या हुकमाप्रमाणे वागतात. तो जसं सांगेल तसं वागतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, द्यावा पृथिव्यायी दमंतरम हिम व्याप्तम त्वयेकेन दिशश्च सर्वाः. द्यावा पृथ्वी म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ एवढं सर्व तू व्यापलाय, की तुझं हे विराट विश्वरूप एवढं व्यापक आहे, एवढं विस्तृत आहे, की स्वर्ग आणि पृथ्वी यामधलं अंतर, हे संपूर्ण आकाश, अंतरिक्ष तू व्यापून टाकलाय. तसंच सर्व दिशा देखील तू व्यापलेल्या आहे. तेव्हा रात्रीच्या वेळी नुसत्या आकाशाकडे जरी आपण दृष्टी लावली, तरी आकाशाची व्यापकता, उंची आणि भव्यता अधिकच व्यापक, अधिकच उंच, अधिकच सखोल होत असलेली दिसून येते. उन्हाळ्यामध्ये आम्ही पूर्वी असं बाहेर झोपायचं आणि आमच्या तिकडचं आकाश इकडच्या आकाशासारखं नाही. हे आकाशामध्ये अभ्र, इथे आकाश दिसतच नाही. नुसतं निळं-निळं दिसतं. आमच्याकडे आकाश जे आहे ना, ते निरभ्र दिसतं. एकदम आकाश म्हणजे आकाशासारखं पूर्ण आकाश असं दिसतं. आकाशी रंगाचं आकाश दिसतं. इथे निळं आणि काळं आकाश दिसतं. आणि आमच्या इकडे आकाशासारखं आकाशी रंगाचं आणि पांढऱ्या रंगाचं असं आकाश आणि तेवढं उन्हाळ्यामध्ये असं झोपल्यानंतर त्या आकाशाकडे बघितल्यानंतर असं ते आकाश एवढं खोल, खोल, खोल होत जात असं वाटतं. बापरे! इथे काहीतरी खोल आपण जेवढं बघू त्या आकाशामध्ये तेवढं ते खोल वाटत जातं आणि भीती वाटते त्या आकाशात थोड्या वेळाने, की आपण त्या आकाशामध्ये विरून जाऊ की काय? असं वाटायला लागतं. त्या भव्यतेची, आकाशाच्या भव्यतेची एवढी भीती वाटते आणि खूप वेळ बघत राहिलं तर आकाशात आपण विरून जाऊ की काय अशी भीती वाटते. तसाच अनुभव त्या अर्जुनाला आला. अर्जुनाला वाटलं, की आकाशाच्या व्यापकतेत आणि भव्यतेत आपण हरवून तर जाणार नाही ना. आमचे महाराज म्हणायचे, "अरे, तू आकाशाकडे कधी बघतो का?" म्हटलं, "नाही." म्हणजे आकाशाकडे बघत जावं. काय महाराजांच्याकडे आता त्या चाळीत ते राहत होते, पण 3ऱ्या मजल्यावर राहत होते. आणि त्याच्यावरती एक खोली होती आणि त्याच्यावरती अशी छोट्या खोलीवर असं गच्ची होती आणि त्या गच्चीवर तिथे महाराज झोपायचे आणि तिथून आकाश दिसायचं एवढ्या उंचीवरून. तर तिथे त्या आकाशामध्ये कारण काय, त्या आकाशामध्ये जेव्हा आपण बघतो, तेव्हा ते खोल, खोल, खोल दिसायला लागतं आणि त्याच्यात आपण हरवून जातो. त्याच्यात आपण मनुष्याला भीती वाटायला लागते, की आपण याच्यात हरवून तर जाणार नाही ना. तसं म्हणलं त्या अर्जुनाला, "दृष्टाद्भुतम् रूपमुग्रं तदेवं दृष्टाद्भुतम्." मी तुझं दृष्टा म्हणजे पाहिलं, दृष्ट्वा अद्भुतम, दृष्ट्वाद्भुतम रूपमुग्रं तदेवं. की तुझं उग्र रूप मी पाहिलं. तदेवं तेव्हा लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. लोकत्रयं व्यप्रव्यथितं महात्मन्. की त्रैलोक्य, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, स्वर्गातले देव, मृत्यूलोकातले सर्व मनुष्य, प्राणी आणि पाताळ लोकातले राक्षस, गंधर्व, सर्प इत्यादी हे सर्व व्यथित झालेले त्यांनी बघितले. तसंच म्हणले भगवंताचं अलौकिक, अद्भुत आणि या सृष्टीत कधी न पाहिलेलं व्यापक आणि उग्र, अत्यंत भयंकर आणि उग्र रूप त्याला दिसलं आणि अर्जुनाला भीती वाटली. अर्जुनाला सुद्धा भीती वाटली. तेव्हा आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे प्रथम अर्जुनाला ते विश्वरूप चंद्राच्या सौम्य, शांत, सुखद प्रकाशाप्रमाणे प्रकाशित झालेलं दिसलं. तेव्हा अर्जुनाला आनंद झाला.
आता ते हरीचं रूप आपण बघतोय ते त्यांनी काढलंय आणि सर्वजण बघतोय. त्यांचं रूप कसं चांदणे आहे. मागे संपूर्ण आकाश आहे. एवढं व्यापक आकाश आहे, चांदणे आहे. असं रूप पहिल्यांदा त्या अर्जुनाने बघितलं आणि आम्ही असंच रूप बघितलं. सौम्य शांत असं विश्वरूप, सौम्य शांत सुखद असा प्रकाश असलेलं, प्रकाशित झालेलं ते रूप त्यांनी बघितलं आणि अर्जुनाला आनंद झाला. तेव्हा भक्ताला असा आनंद होतो आणि भक्ताला म्हणाले, भगवंताचं तेच विश्वरूप बघितल्यानंतर भक्ताला आनंद होतो आणि भगवंत भक्ताला तेच रूप दाखवतो म्हणाले. पण अर्जुनाला आनंद होता जेव्हा त्यांनी भगवंताचं ते विश्वरूप बदलत जाऊन अधिकाधिक प्रकाशमय, तेजस्वी त्यांनी तेज धारण केलं. तेज सूर्यासारखं तेजस्वी व्हायला लागलं. आधी चंद्रासारखं होता ते प्रकाश त्याचा एवढं प्रकाशमय झालं आणि ते तेजस्वी प्रकाश, तेजात रूपांतर झालं त्याचं आणि सूर्यासारखा प्रखर प्रकाश झाला आणि त्याच्यानंतर त्याच प्रकाशाचं अग्नीमध्ये रूपांतर झालं. बघा, चंद्राचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश आणि नंतर अग्नी. अग्नी जेव्हा आपण बघतो त्या अग्नीमध्ये अत्यंत उष्णता असते. असं रूप पाहिलं आणि अर्जुनाला भीती वाटली, की सर्व त्रैलोक्याला जाळून टाकेल असं अग्नी त्याच्या ठिकाणी निर्माण झाला, त्या विश्वरूपाच्या ठिकाणी. आणि अर्जुनाला त्याची भीती वाटली. कारण अर्जुनाला या 2 रूपांचा अभिप्राय योग्यपणे कळलाच नाही. आधीच शांत रूपाचा अभिप्राय त्याला त्याला कळला. परंतु हे कोटी सूर्याप्रमाणे तेजस्वी त्याचा अभिप्राय त्याला कळला नाही. आणि अग्नीप्रमाणे उष्ण आग ओकणार असं त्याचं रूप बघितल्यानंतर त्याला याचा अभिप्राय, याचा अर्थ काय हे अर्जुनाला कळलं नाही. तेव्हा भगवंताचं शांत, सौम्य, सुखकारक, शीतल असं जे विश्वरूप आहे, ते भगवंत आपल्या प्रेमी भक्ताला दाखवत असतात. अरे बघ माझं हे हरीचं रूप. म्हणून आम्ही ते आकाश रूप आणि त्याच्यात तो उभा आहे, आकाशातून आलेला आहे. असं सौम्य रूप जे अर्जुनाला पहिल्या प्रथम दिसलं. तसं ते रूप तो भक्ताला दाखवत असतो. आणि जे लोक असुर, राक्षस, अत्याचारी, अनाचारी, दुराचारी आहेत, त्यांना हे दुसरं उग्र रूप, विश्वरूप भगवान दाखवत असतात, की जेणेकरून या असुर राक्षसांच्या काळजात धडकी भरेल आणि त्यांना महाभय निर्माण होऊन ते त्या विकराल काळाच्या दाढेत जाऊन नष्ट होतील. "नाही ज्वाळ विशाळ धन्नी दकोणी." प्रल्हादासाठी भगवान नरसिंहाचं उग्र रूप प्रगट झालं. नरसिंहाने उग्र रूप धारण करून त्या स्तंभा कडकड म्हणून तो स्तंभ मोडला आणि त्यातून ते प्रगट झाले आणि त्यांचं ते महाविक्राळ रूप बघून मोठमोठे राक्षस सुद्धा भीतीने पळून गेले. परंतु प्रल्हादाला मात्र त्याची अजिबात भीती वाटली नाही आणि त्यांनी त्याला नरसिंहाला बोलावलं. नरसिंहाने त्याला जेव्हा बोलावलं, खूण केली की इकडे येऊ. तेव्हा तो सहजपणे धावत जाऊन त्याच्या मांडीवर जाऊन बसला. इतरांना त्याची एवढी भीती वाटली. म्हणजेच भगवंताचं सौम्य शांत रूप हे भक्ताकरता प्रगट होतं आणि भगवंताचं रौद्र रूप हे राक्षस, असुर, आततायी लोक, अत्याचारी लोक यांच्याकरता प्रगट होत असतं. मग असा प्रश्न पडतो, की अर्जुनाला हे असं उग्र भयावह रूप भगवंतांनी का दाखवलं? जर ते भक्ताला सौम्य शांत रूप भगवंत दाखवतात, तर अर्जुनाला असं रूप का दाखवतात? याचं कारण असं, की जे प्रेमी भक्त भगवंताच्या चंद्राप्रमाणे शांत, सौम्य आणि सुखद प्रकाश देणाऱ्या रूपाची प्रेमाने भक्ती करून भगवंताशी एकरूप होतात. पण काही भक्त एखाद्या विशेष कार्यासाठी या जगात आलेले असतात. काही भक्त असे असतात सद्गुरूंचे, की ते
एका विशिष्ट कार्यासाठी आले. अर्जुन आणि श्रीकृष्ण हे नर नारायणच होते. नर आणि नारायण यांनी तपश्चर्या केली आणि त्यांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन या रूपाने ते प्रगट झाले. तेव्हा सद्गुरू शिष्य संबंध कसे असतात याचा आदर्श म्हणून ते प्रगट झाले. खरे सद्गुरू आणि शिष्य संबंध कसे असतात याचा आदर्श म्हणजेच श्रीकृष्ण, नर-नारायणाचा अवतार अर्जुन श्रीकृष्ण म्हणून प्रगट झाले. आणि असे विशेष भक्त हे जगात भगवंताच्या धर्मस्थापनेच्या विशेष कार्यासाठी आलेले असतात. त्यांच्याकडून भगवंताच्या सद्गुरूंचं विशेष कार्य साठी त्यांचे घडत असतात. त्या विशेष कार्यासाठी आलेले असतात. धर्मस्थापनेच्या कार्यासाठी सद्गुरू आपल्या शिष्याला सर्वांग परिपूर्ण करीत असतात. जसं अर्जुनाला भगवंतांनी सर्व गीता ज्ञान सांगून त्याला युद्ध करायला लावलं. सर्व प्रकारच्या अनेक प्रकारच्या चांगल्या वाईट परिस्थितीतून, संकटातून, चांगल्या परिस्थितीतून, वाईट परिस्थितीतून, सगळ्या परिस्थितीतून त्याला नेलं आणि त्याचं सर्वांगीण असं त्याला घडवलं. नाहीतर मग चांगलं-चांगलं नुसतं परिस्थिती असेल, तर तो घडणार नाही म्हणजे शिष्य. पण जेव्हा त्याला वाईटही परिस्थितीचा अनुभव येईल, दुःखाचाही अनुभव येईल, तेव्हा तपश्चर्या घडेल म्हणजे त्याची. अनेक अडचणी येतील, अनेक संकटे येतील आणि त्याच्यातून तो तावून सुलाखून जेव्हा बाहेर पडेल, तेव्हाच तो शिष्य सर्वांगाने तो घडेल आणि सर्व परिस्थितीचं त्याला ज्ञान होईल. आणि म्हणून श्रीकृष्ण आणि अर्जुन हे संबंध यांच्या संबंधात अनेक गोष्टी घडल्या. अनेक संकटातून अर्जुन गेला. अनेक संबंधातल्या चांगल्या वाईट परिस्थितीतून तो गेला. आणि म्हणून तो आदर्श म्हणून प्रगट झाला. असे विशेष भक्त जगात भगवंताच्या धर्मस्थापनेच्या विशेष कार्यासाठी आलेले असतात. आणि धर्मस्थापनेच्या कार्यासाठी सद्गुरू आपल्या शिष्याला सर्वांग परिपूर्ण करण्यासाठी त्याची सर्व बाजूनी पक्की तयारी करून घेत असतात. त्याची परीक्षा घेतात. महाराज म्हणले, "आम्ही तुझी परीक्षा घेत." महाराजांनी आमची आधीच परीक्षा घेतली सुरुवातीलाच. म्हणाले, "आता तू नागपूर आता तिकडे जायचंच नाही." म्हणाले. आई नाही, वडील नाही, नातेवाईक नाही, काय कोणी नाही म्हणाले. बस असं जर असेल, तर तू खरा भक्त, नाहीतर काय भक्त. तर म्हणले, "तुला याचा काही फायदा होईल." नाहीतर काय होईल. नाहीतर तू जा म्हणले नागपूरला जा. आपल्या नातेवाईकात राहा, आई-वडील आहेत, सगळे आहेत. त्यांच्यामध्ये राहा म्हणा. पण तुला हे मिळणार नाही. तिथे बाकी मिळेल, त्यांचं प्रेम मिळेल बरोबर आहे. पण तुला हे मिळणार नाही. तेव्हा या प्रक्रियेत शिष्याला अनेक कठीण परिस्थितीतून, कसोट्यामधून जावं लागतं. किती कठीण प्रसंग आमच्या ठिकाणी आम्ही इकडे आल्यानंतर आले. अनेक प्रसंग, अनेक ठिकाणी राहिलो आम्ही अनेक हे आणि तरी त्या प्रसंगातून जाता महाराजांना महाराज हाच आमचा एक आधार होता. आणि त्या अनेक कठीण परिस्थितीतून महाराजांनी आम्हाला नेलंही आणि काढलंही. दोन्ही गोष्टी केल्या म्हणा. नेलंही आणि काढलंही. सही सलामत. तेव्हा अशा कठीण परिस्थितीतून कसोटीमधून जावं लागतं. आणि जो या सद्गुरूंच्या कसोट्याला उतरत नाही. अघायु इंद्रिया रामो असं त्याला म्हणतात. अघायु इंद्रिया रामो. इंद्रियांना आराम देणारा बास. सद्गुरू ते नंतर करू, नंतर हे करू. तुम्ही सांगून ठेवा नंतर मी उद्या करीन, परवा करीन. अरे अघायु इंद्रिया रामो असं त्याला म्हणतात. आणि त्याने तो पाप जोडतो. अघायु अघ म्हणजे पाप. तेव्हा तो कसा म्हणजे एकदम चपळ पाहिजे. सद्गुरूंच्या कार्यात एकदम तो चपळ पाहिजे. पटापट त्यांनी हे घेतलं पाहिजे. पटापट त्यांनी कार्य केलं पाहिजे. सांगायच्या आधीच सद्गुरूंच्या मनातलं ओळखूनच त्यांनी कार्य केलं पाहिजे. काय तेव्हा घोरपडे आमच्याशी बोलत असतात, "सद्गुरू आता आम्ही असं केलं, असं केलं, तमुक केलं." ते करूनच टाकतात. मग आम्हाला सांगतात, "असं केलं."
तेव्हा आधी गेले मग सांगितले. नाहीतर तुला मग सांगायचं, मग तू सांगण्याची वाट बघतो. मग तुम्ही मला सांगितलंच नाही. अरे काही सांगायला पाहिजे का? तू तू स्वतःच हे करायला पाहिजे. तू स्वतः जायला पाहिजे, सर्वांना भेटायला पाहिजे, सांगायला पाहिजे, सद्गुरूंचं महात्म्य सांगायला पाहिजे, सद्गुरूंचं कार्य सांगायला पाहिजे, सद्गुरूंचं कार्य सहभागी व्हायला पाहिजे. नाहीतर म्हणलं कोणी सांगितलेलं काम कोणी करेल. त्याला सांगकाम्या म्हणतात. काही लोकं सांगूनही नाही करत. सांगूनही उद्या करू, परवा करू असं करतात. अरे प्रवचनासाठी वेळेवर या आणि नित्यनेमाने प्रवचन ऐका असं म्हणूनही लोकं काय त्याच्याकडे लक्ष देत नाही. तेव्हा ते कसोटीमध्ये कसं उतरणार होणार? हे हे पहिल्या कसोटीमध्येच फेल झाले. काय वेळेवर प्रवचनाला यायचं, जॉइन व्हायचं. पहिल्याच कसोटीमध्ये फेल झाले तर काय उपयोग आहे? पण तरी आम्ही त्यांना चढवतो. वरती मार्क देऊन टाकतो. चला घ्या मार्क घ्या. पण खरं नाही बाबा. खरं असं नाहीये. खरं वेगळं आहे. कठीण परिस्थितीत त्या शिष्याला मृष्टम पुनरपि पुन्हा स्वादुचैवे इक्षुदंडम. त्या इक्षुदंड म्हणजे त्या उसाला चिपाड होईपर्यंत रस शेवटचा गळेपर्यंत त्याला असं कापत असतात, पिळत असतात. तेव्हा तो रस गोड रस लोकांना प्यायला मिळतो. छिन्नम छिन्नम पुनरपि पुन्हा स्वादचैव इक्षुदंडम दीप्तम दीप्तम पुनरपि पुन्हा कांचनम कांतवर्णम. सोन्याला त्या आगीत घालून टाकतात. सारखं त्या आगीत घालतात. जोपर्यंत त्याला हिणकस जळत नाही तोपर्यंत त्या सोन्याला तापवत असतात, तापवत राहतात, तापवत राहतात. तेव्हा हे विश्वरूप हे त्या सर्वांना देव-देवतांना सगळ्यांना ऋषी-मुनींना सगळ्यांना ताप द्यायला लागला. ताप दिल्याशिवाय तपम न तप्तम वयमेव तप्तः. जेव्हा शिष्याला ताप होतो, तेव्हा ही चांगली खूण आहे म्हणा त्याच्या दृष्टीने, की तो घडतोय आणि ज्याला तो अघायु इंद्रियारामो इंद्रियाला त्याला आराम मिळतोय, आनंदात आहे, सुखात आहे. सर्वांना असं वाटतं, की हां, वाह! आपण सुखात राहू. पण नाही बाबा, सुखात तू राहशील, सगळं होईल, भक्ती घडेल सगळं. पण तू घडणार नाही. हां, तुला मोक्ष पण मिळेल. मोक्ष मिळेल, परंतु कारण तू सद्गुरूंच्या कार्यामध्ये आहे. काहीतरी भक्ती करतोय, प्रेम, भक्ती, ज्ञान मिळतंय. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात नाही, त्याच्या पुढच्या जन्मात तुला मोक्ष मिळेल. परंतु तू या जन्मात शिष्य म्हणून, आदर्श शिष्य म्हणून नाही घडणार. आदर्श शिष्य म्हणून घडायचं आहे, तर अनेक कसोट्यामधून, अनेक ताप, संताप या सगळ्यामधून मन, बुद्धी, चित्त, मनस्ताप, शरीरताप याच्यातून तुला जावं लागेल. तेव्हाच तुला तू म्हणशील की बस आरामाचं. सद्गुरू किती आनंद होतो, किती सुख होतं. अरे, हे आहे बरोबर आहे. सुखानंद तर आहेच याच्यात. परंतु तुला घडायचं असेल तर अनेक कसोट्यामधून तुला जावं लागेल. आणि जेव्हा तुला लक्षात येईल की आता आपल्याला ताप होतोय, आपण तप्त होतोय, आपल्याला काही आता झेपत नाहीये, तरी आपण करतोय. काय सद्गुरूंच्यासाठी आपण करतोय, सगळ्या कठीण परिस्थितीमधून जातोय, तेव्हा म्हणाले ह्या सगळ्या कसोट्यामध्ये तो पास होईल आणि तो मेरिटमध्ये येईल म्हणले. तेव्हा तो परिपूर्ण ज्ञानी आणि परिपूर्ण पराक्रमी होईलच. आणि जर का त्यांनी नाही आजचं उद्या करू आणि नाही मग हे असं केलं तर काय होणार आणि तसं केलं तर काय होणार आणि असं करायला पाहिजे आणि तसं करायला नाही नको पाहिजे असं त्यांनी संकल्प विकल्प सुरू केले की झालं म्हणाला. त्याच्या ठिकाणी विकल्प आले, की म्हणले सगळं बिघडलं. त्याला त्या कसोटीमध्ये तो खरा उतरला नाही. तेव्हा तो परिपूर्ण ज्ञानी आणि पराक्रमी तो होऊ शकणार नाही. तेव्हा परिपूर्ण ज्ञानी आणि पराक्रमी व्हायचं याच्यासाठीच तर म्हणाले सद्गुरूंचं कार्य आहे. आणि अशा रीतीने तो पराक्रमी शिष्य होत असतो. ते घोरपडे म्हणाले, "आम्ही त्याला अमुक सांगितलं, त्याला तमुक सांगितलं. हे असं केलं, ते तसं केलं." आणि ते इतरांनाही फायलावर घेत असतो. "काय तुम्ही हे तुम्हाला हे जमत नाही. हे असं करत नाहीत." काय ते सारखं सर्वांना सांगत असतात.
सगळ्यांना मागे लागत असतात. तेव्हा म्हणाले, असं जो असतो तो धर्मस्थापनेच्या कार्यात खऱ्या अर्थाने सहाय्यभूत असतो. आणि ह्या शिष्य घडण्याच्या प्रक्रियेत त्याला सद्गुरूंची सर्वच रूप त्या शिष्याला अनुभवायला मिळतात, बघायला मिळतात. त्यांचं उग्र रूपही बघायला मिळतं. आता आम्ही उग्र रूप कोणाला दाखवत नाही. पण ज्याला बघायला मिळतो त्याला त्याचं खरं भाग्य आहे. पण ज्याने हे जाणलं नाही तो बाजूला होतो. त्याने उग्र रूप बघितलं, की तो बाजूला होतो. त्याला वाटतं हे काय? सद्गुरूंनी प्रेमानेच सगळं वागावं, प्रेमानेच सगळं करावं. त्यांनी कधी सद्गुरू म्हणजे त्यांनी कधी रागवायचं नाही, कधी त्यांनी हे करायचं नाही. दूर केल्यासारखं दाखवायचं नाही. तेव्हा म्हणले तू घडणार नाही. तुला सर्व रूप बघता आली पाहिजे. त्या विश्वरूपाची अर्जुनाला सर्व रूप का दाखवली? याचं कारणच हे आहे म्हणाले. त्याला नुसतं सौम्य रूप दाखवलं असतं. सौम्य तसं नाही. त्याला सर्व रूप दाखवली. त्याला सूर्याचं अत्यंत तेजस्वी कडक उन्हाचं जे म्हणतात, अशा कोटी सूर्य, एकच सूर्य नाही म्हणाले. एका सूर्याचा आपल्याला एवढा ताप होतो उन्हाळ्यात. तसा उन्हाळ्यात जो ताप होतो ना आपल्याला, तसे कोटी सूर्यांचा जो ताप आहे, त्याच्याही पेक्षा जास्त. कारण हे तर या भूताकाशातले सूर्य आहे म्हणाले. त्या चिदाकाशातले सूर्य म्हणजे तिथं आणखीन आणखीन तापदायक. तेव्हा त्याचा ताप सहन करण्याची एवढी पात्रता त्या अर्जुनाच्या ठिकाणी जेव्हा आहे, त्यालाही ते असह्य झालं, परंतु ते त्याने सहन केलं आणि म्हणून त्या अनुभवाने तो समृद्ध झाला आणि अशा शिष्याला सद्गुरूंचं नेहमी प्रेम, वात्सल्य, ज्ञान तर मिळतंच. प्रेम, वात्सल्य, ज्ञान मिळतं. पण काही प्रसंगात सद्गुरूंचं अत्यंत उग्र, महातेजस्वी आणि भीती वाटणारं असं रूपही प्रगट होत असतं. तेव्हा त्याला सद्गुरूची भीती वाटते आणि त्याची कसोटीही लागते आणि त्यातून तो तावून सुलाखून बाहेर पडतो. आणि ते जोशी म्हणाले त्या दिवशी, ते येतात अविनाश जोशी. त्यांना सांगितलंय, आधी ते म्हणायचे, "नाही सद्गुरू मला हे काम असतं, अमुक हे असतं, तमुक असतं." आणि त्यांना सांगितलं, "काय काय काम-बीम वगैरे काही नाही म्हणा. काय ते काम तुम्ही बरोबर मॅनेज करा. आमच्या इकडे यायचं. इथे तुम्ही यायला पाहिजे. हे अमुक-अमुक सद्गुरूचं काम करायला पाहिजे." आणि मग ते यायला लागले, मग त्यांना आनंद व्हायला लागला. आनंद होता, होता काही-काही वेळेला कठीण, काही-काही वेळेला त्यांना कठीण पण जातं ते गोष्टी. मग ते म्हणतात, "सद्गुरू काय तुमच्या याच्यामध्ये" त्याने त्यांचाच शब्द आहे हा. "तावून सुलाखून निघायला होतं" म्हणा. काय तुमच्या ह्याच्यामध्ये मी त्यांना शिकवतो ना ते. ते कसं अपलोड करायचं काय? मग ते त्यांना कधी-कधी जमत नाही. मग त्यांना थोडा ताप होतो. मग ते म्हणतात, "तावून सुलाखून तुमच्या" तो भक्त तावून सुलाखून निघतो म्हणतात. म्हटलं असंच आहे. मग तो तेव्हा त्यांना आता ते यायला लागलं. तेव्हा त्यांना आनंद व्हायला लागला. वॉव! कठीण-कठीण गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे. कठीण नावाची काही गोष्टच राहिली नाही पाहिजे. तेव्हा अर्जुनाला त्या विश्वरूपाची 3 वेगवेगळी रूपं दाखवली म्हणा भगवंतांनी आणि त्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही रूप अलौकिक, अद्भुत, प्रकाशमय होती. प्रकाशमय. अद्भुत, अलौकिक, प्रकाश प्रक्षेपित आणि उत्सर्जित करणारी ही होती म्हणा. प्रकाश रूप, स्वप्रकाश स्वरूप कहा. देव म्हणजे काय हो? देव काय हाड-मासाचे बनलेले नसतात. देव प्रकाश रूप असतात. देवांचे देह कसे असतात? प्रकाश, प्रकाश. त्यांचं रूप हे प्रकाशाचं रूप असतं. काय हाडा-मांसाचे नसतात म्हणजे. आम्हाला सुद्धा आमचे महाराज जे दिसतात आमच्या हृदयामध्ये, ते काही वेळाने असं आम्ही ध्यान करता ते जसं ट्यूबलाईट असते ना ट्यूबलाईट, तसं त्यांचं हात-पाय सगळे अवयव दिसायला लागतात ट्यूबलाईट सारखे. आता त्याचं वर्णनच करायचं तर ट्यूबलाईट सारखं असं दिसायला अरे हात मी एवढा प्रकाशमय. हात, पाय, सर्व शरीर हे प्रकाशमय. तेव्हा प्रकाश प्रक्षेपित आणि उत्सर्जित करणार आणि यात प्रकाशाचे 3 स्तर होते. त्या विश्वरूपामध्ये प्रकाशात 3 स्तर होते प्रकाशाचे. तो प्रकाशाचाच बनलेला होता.
ते विश्वरूप प्रकाशाचंच बनलेलं होतं आणि 3 प्रकारचे प्रकाश होते. पहिलं चंद्रासारखा शांत, सौम्य, सुखद प्रकाश. त्यानंतर बदल सुरू झाला आणि कोट्यावधी सूर्यासारख्या प्रकाश किंवा कोट्यावधी सूर्यासारख्या प्रकाशापेक्षाही जास्त प्रखर, अत्यंत प्रखर असा तेज, प्रकाश. आणि तिसरं प्रलयकालच्या अग्नीप्रमाणे, मग तो अग्नीच बळवानच दिसायला लागला. प्रलयकालच्या अग्नीप्रमाणे त्यापेक्षाही अनंत पटीने जास्त दाहक, सर्व त्रैलोक्य जाळून टाकणारा असा अग्नीच्या उष्णतेचा प्रकाश त्या विश्वरूपाच्या ठिकाणी दिसायला लागला. तेव्हा भगवंताचं विश्वरूप म्हणजे ब्रह्मचैतन्याचं साकार रूपच होतं. ब्रह्मचैतन्य याचं साकार रूप होतं आणि त्या ब्रह्मचैतन्यामध्ये तिन्ही प्रकारचे प्रकाश होते. तिन्ही प्रकारची उष्णता होती. एक चंद्राचा शीतल प्रकाश, दुसरा कोटी सूर्यांचा प्रकाश, कोटी सूर्यांचं तेज आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रखर असं तेज. आणि तिसरं म्हणजे प्रलयकालच्या अग्नीपेक्षाही अनंत पटीने जास्त दाहक अशी अग्नीची उष्णता. आणि हे ब्रह्मचैतन्य त्या विश्वरूपामध्ये अर्जुनाने बघितलं आणि त्यात तेव्हा असं प्रलयाग्नी, जणू काही प्रलयाग्नी त्याच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि सर्व विश्व जाळून टाकतोय. तसंच म्हणाले अशी ऊर्जा सद्गुरूंच्या कार्यातील कठीण तपाचरण, ही ऊर्जा म्हणजे काय? हे अग्नीचं तेज म्हणजे काय? तर सद्गुरूंच्या कार्यातील कठीण तपाचरण आहे. असं आम्ही सांगितलं तर कोणी टिकणार नाही, म्हणून आम्ही कठीण वगैरे तपाचरण वगैरे काय म्हणत नाही. उष्णता वगैरे काय म्हणत नाही. आम्ही श्रीहरीचा तो शांत सौम्य फोटो लावून ठेवलेला आहे. काय तेव्हा पण अर्जुनाला काय दाखवलं मला? अर्जुन म्हणतो, की म्हणून गायत्री म्हणतात, म्हटलेलं आहे, ओम भूर्भुवः स्वहा. म्हणजे त्या अर्जुनाला जसं दिसलं म्हणजे भूमी, भुवः आणि स्वहा स्वर्गलोक आणि पाताळ लोक, भूर्भुवः स्वहा हे तिन्ही लोक अर्जुनाला दिसले. आणि तिथे द्यावा पृथ्वी ही म्हणजे तिन्ही लोक, भूर्भुवः स्वहा हेच गायत्री मंत्रात लिहिलंय. स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळ लोक हे यालाही व्यापून म्हणजे ते विश्वरूप दिसत होतं असं अर्जुन म्हणतो. आणि गायत्री मंत्रात असलेल्या तत्सवितुर वरेण्यम, तत्सवितुर म्हणजे तो सूर्य, ते कोटी सूर्य, तत्सवितुर हा सवितुर नाही, हा सूर्य नाही म्हणालाय. या सूर्याची उष्णता तुला सहन होत नाही, तर याच्यासारखे कोटी सूर्यापेक्षाही ते सूर्य, त्यांची उष्णता आणखी जास्त. त्या अलौकिक सूर्याच्या तत्सवितुर वरेण्यम, वरेण्य म्हणजे सर्वश्रेष्ठ, तत् म्हणजे तो, सवितू म्हणजे सूर्य, वरेण्यम म्हणजे सर्वश्रेष्ठ, भर्गो देवस्य म्हणजे तेजाचा, उष्णतेचा देव, उष्णतेचा देव. काय मास ऑफ बर्निंग गॅसेस तिथे गॅसेस बर्निंग होत आहेत. भर्गो देवस्य धीमही त्याचा आम्ही ध्यान करतो. धियो यो न हा प्रचोदयात आमची बुद्धी शुद्ध आणि तीव्र होण्यासाठी. तेव्हा म्हणाले असं त्या अलौकिक तेज त्याच्या ठिकाणी बघितलं. असं प्रकाशाची तिन्ही गोष्टी, तिन्ही प्रकार त्यांनी बघितले. आणि हे प्रकाश आणि तेज आणि अग्नी म्हणजे हे सर्व विश्व म्हणजे कशापासून बनलेलं आहे? प्रकाशापासून बनलेलं आहे. अग्नीपासून, प्रकाशापासून बनलेलं आहे. म्हणून बघा, दोन वस्तू एका ठिकाणी एकावर एक घासून बघा, ते म्हणजे अग्नी निर्माण होतो. हां. दोन वस्तू एकावर घासून बघितल्या, की अग्नी निर्माण होतो. म्हणजे जिकडे-तिकडे अग्नीच आहे म्हणजे. खरं हे विश्व जे आहे ते अग्नीनी बनलेलं आहे म्हणाले. महाभूत म्हणतो, पण याच्यात अग्नीनी बनलेलं आहे म्हणा. आणि हल्लीचे सायंटिस्ट पण म्हणतात, की ही जी सृष्टी तुम्हाला दिसते ना, ही ही काही नाही म्हणले, हे तेज आहे, प्रकाश आहे. प्रकाशामुळे ते दिसतं म्हणाले. प्रकाशाचं घनीभूत रूप आहे. प्रकाश घनीभूत झाला. जसा जळाचा बर्फ झाला, घनीभूत झाला. तसं म्हणले प्रकाश हे घनीभूत झाला, घनदाट झाला, घनीभूत झाला.
आणि त्याच्यामुळे विश्व तुम्हाला दिसायला लागलं. वास्तविक म्हणाले हे विश्व असं नाहीये, की तुम्हाला लाकूड दिसतं, लोखंड दिसतं, सोनं दिसतं, हिरा दिसतो, काच दिसते, हाड दिसतं, हाड, मांस दिसतं, वृक्ष दिसतात. अरे हे नाही म्हणाले. हे कशाने बनलेलं आहे? प्रकाश घनीभूत झाला जेव्हा त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आपण जातो एखाद्या पदार्थाचे खूप भाग करतो, सहस्र भाग करतो आणि त्याचा अणूपर्यंत जातो. म्हणजे एकदम सूक्ष्म रूपापर्यंत जातो. तेव्हा अणू, परमाणू तो तो कशाचा बनलेला आहे? तो इलेक्ट्रॉन. त्याच्यात इलेक्ट्रॉन मुख्य घटक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये विद्युत, अग्नी हा मुख्य घटक आहे, असं सायंटिस्ट लोक सांगतात. आणि त्या अणूपासूनच तो सर्व ब्रह्मांड निर्माण झाला. त्यामुळे आपल्या समोरचं जे जग आहे, ते सगळं अग्निरूप आहे म्हणे. आणि म्हणून त्याला अर्जुनाला तिथे अग्निरूप दिसलं. आपण मध्ये सांगितलं होतं, की हातात मशाल घेतली आणि ती गोल-गोल फिरवली किंवा हातात फुलभाज्या घेतला, गोल-गोल फिरवला किंवा हातात उदबत्ती घेऊन गोल फिरवलं तर वर्तुळ दिसतं म्हणा. गोल वर्तुळ दिसतं. प्रकाशाचं वर्तुळ दिसतं. पण ते वर्तुळ खरं आहे का? नाही म्हणा. तर तो गोल फिरवण्यामुळे तो गोल दिसतं आणि फिरवणं थांबलं की आपोआप ते वर्तुळ कुठे जातं कळत नाही म्हणा. काय? पण ते प्रकाशातूनच ते वर्तुळ निघतं. तसं म्हणाले या भगवंताच्या अग्नी स्वरूपामधून हे सर्व हा विश्व प्रपंच मायारूपी यंत्राला फिरवल्यामुळे हा सगळं दिसतंय म्हणजे. पण ते खरं नाही. हा फिरण्यामुळे निर्माण झालेला भास मात्र आहे. त्याचप्रमाणे हे जगत या विश्वरूपाच्या प्रकाशाचा आवर्तामुळे आवर्तामुळे गोल-गोल फिरण्यामुळे दिसणारा भास आहे, असं सांगतात. तेव्हा असं याचं वर्णन अर्जुनाने केलं. द्यावा पृथिव्या हृदमंतरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तदेवं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. श्री गुरुदेव दत्त.